महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीवर सह्याद्रीच्या डोंगररांगांनी आणि कृष्णा कोयनेच्या खोऱ्याने शौर्याची अनेक प्रतीके जपली आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात उभा असलेला मच्छिंद्रगड हा केवळ एक किल्ला नसून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गशास्त्राचा, दक्षिण दिग्विजयाचा आणि महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दुवा आहे. हा किल्ला सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर एका स्वतंत्र टेकडीवर वसलेला असून तो शिवकालीन दुर्ग शृंखलेतील शेवटचा किल्ला मानला जातो. लष्करी दृष्टिकोनातून कृष्णा खोऱ्यातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाथपंथीय साधनेचे केंद्र म्हणून या गडाचे स्थान अजोड आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 2100 फूट उंचीवरील या किल्ल्यास जाण्यासाठी किल्ले मच्छिंद्रगड गावातून पक्का रस्ता बांधलेला आहे. तसेच बेरडमाची व किल्ले मच्छिंद्रगड गावातून गडावर जाण्यासाठी बांधीव पायरी मार्ग आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला आहे. जरी आज हे महाद्वार मूळ स्वरूपात अस्तित्वात नसले तरी त्याचे अवशेष आणि पाया याची गोमुखी बांधणी स्पष्टपणे दर्शवतात. किल्ल्याकडील उत्तर बाजूच्या बुरुजाच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात वास्तुअवशेष असून उद्ध्वस्त झालेली तटबंदी दिसून येते. किल्ल्याच्या पश्चिम बाजूस 2 समाधी दिसून येतात. समाधीच्या खालील बाजूस गडाच्या पश्चिम टोकाचा बुरुज असून या बुरुजावर पर्यटकांसाठी छत्री उभारण्यात आली. मंदिराच्या मागील बाजूला एक विहीर व चुन्याचा लहाना पाहायला मिळतो. गडाच्या माथ्यावरून उत्तरेला सदाशिवगड, दक्षिणेला विलासगड, ईशान्येला सागरेश्वर अभयारण्याचे डोंगररांगा व चौरंगीनाथ तसेच कृष्णा नदीचे खोरे नजरेस पडते. मच्छिंद्रगडाचा इतिहास हा मराठा साम्राज्याच्या उत्कर्षाशी आणि संरक्षणात्मक रणनीतीशी निगडीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी अनेक किल्ले बांधले किंवा जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली. मच्छिंद्रगड हा त्यातील एक असा किल्ला आहे ज्याची निर्मिती महाराजांच्या उत्तरार्धातील धोरणांचे फळ आहे. मच्छिंद्रगड हा किल्ला महाराष्ट्राच्या अष्टपैलू वारशाचे जिवंत उदाहरण आहे. तो एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी चातुर्याची कथा सांगतो तर दुसऱ्या बाजूला मच्छिंद्रनाथांच्या आध्यात्मिक साधनेने भारलेला आहे. कृष्णा खोऱ्याच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात उभा असलेला हा गड आपल्याला संतांची शिकवण आणि वीर पुरुषांचे शौर्य याची एकाच वेळी आठवण करून देतो. आजही गडावरील तोफा, भक्कम तटबंदी आणि मच्छिंद्रनाथाचे मंदिर आपल्याला स्वराज्य रक्षणासाठी केलेले त्यागाची आणि साधनेची प्रेरणा देत राहतात. किल्ले मच्छिंद्रगडावर मच्छिंद्रनाथांचे हे प्राचीन आणि जागृत देवस्थान भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मच्छिंद्रनाथ मंदिर गडाच्या माथ्यावर बरोबर मध्यभागी वसलेले. जरी सध्याचे बांधकाम 20व्या शतकातील असले तरी मंदिराच्या परिसरात विखुरलेली भग्न शिल्पे आणि कोरीव दगड हे मंदिराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. मंदिराची मांडणी दर्शन मंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशा 3 भागात विभागलेली. मंदिराचा सभामंडप जुन्या धाटणीचा लाकडी बांधणीचा आहे तर बाहेरील भिंती मजबूत काळ्या पाषाणात बांधलेले आहे. गर्भगृहाच्या द्वार चौकटीवर मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री मच्छिंद्रनाथ हे लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपात विराजमान आहेत. गर्भगृहाच्या छतावर 5 स्तरांचे गोलाकार शिखर असून त्यावर देखणी देव कोष्टके कोरलेले आहे. शिखराच्या शीर्षस्थानी कमळदराची नक्षी असलेला आमलक आणि सुवर्ण कलश आहे. सभामंडपात डाव्या बाजूला नाथ संप्रदायाचे प्रतीक असलेली नाथांची ध्वनी सतत तेवत असते. मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक खुणा पाहायला मिळतात. मंदिराच्या समोर 2 तुळशी वृंदावने असून त्याच्याजवळ एक नंदी चौथर आहे. यावरील काळ्या पाषाणातील नंदीवर अत्यंत बारीक आणि उत्तम कोरीव काम केलेले आहे. मंदिरासमोर एका चिंचेच्या झाडाखाली दगडाच्या पारकट्ट्यात एक शिलालेख असून हा शिलालेख छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील. मंदिरासमोर काही जुन्या तोफा मांडून ठेवलेल्या आहेत तर काही तोफा बैलगाडीच्या सांगाड्यावर ठेवलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या समोर एका पडक्या घरासारखी दिसणारी वास्तू असून ती संत चोखामेळा यांचे स्मारक मानले जाते. मंदिराच्या दक्षिण भागात एक सतीशिळा आणि काही जुन्या समाधी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर गहिनीनाथांचे मंदिर आहे. गडाच्या उंचवट्यावर असलेल्या गोरक्षनाथांच्या मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या असून वाटेत 2 समाधी आहेत. गोरक्षनाथांचे मंदिर किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी असून मंदिरासमोर वृंदावन आहे. याजवळच घडीव दगडात बांधलेले पाण्याचे टाके असून या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेली. मच्छिंद्रगड हा किल्ला जरी छोटा असला तरी त्याच्या रचनेत शिवकालीन दुर्गबांधणीची सर्व वैशिष्ट्ये दिसून येतात. गडाच्या माथ्याचा विस्तार मर्यादित असला तरी उपलब्ध जागेचा वापर संरक्षणासाठी आणि निवासासाठी अत्यंत कल्पकतेने केला गेला आहे.